ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. यज्ञ करण्याची आवश्यकता. भाग 7. ओव्या आहेत 126 ते 133. स्वधर्माचरणाने वागले असता पापापासून मुक्त होता येते हे सांगितल्यानंतर ज्ञानदेव स्वधर्माचरणाने वागले नाही तर काय होते हे सांगणार आहे. हे वाचूनी पार्था, राहाटो नये अन्यथा, ऐसी आद्य हे कथा मुरारी सांगे. अर्जुना, अशा रीतीने वागण्याखेरीज दुसऱ्या रीतीने वागू नये अशी ही सृष्टी आरंभाची कथा श्रीकृष्णांनी सांगितली. जे देहची आपणपे मानिती आणि विषयांते भोग्य म्हणती, या परते न स्मरती अनेक काही. आपण देहच आहोत असे मानून जे लोक विषय हे भोग्य वस्तू आहेत असे समजतात आणि ज्यास या पलीकडे दुसरी काहीच कल्पना नसते. हे यज्ञोपकरण सकळ, नेनत साते बरळ, अहम बुद्धी केवळ भोगू पाहती. ते भ्रमिष्ठ लोक आपल्याजवळ असलेली संपत्ती वगैरे सर्व काही यज्ञाची सामग्री आहे असे न समजता केवळ आपणच अहंकाराने भोग घेण्याकडे प्रवृत्त होतात. इंद्रिय रुची सारिखे, करविती पाकनिके, ते पापिये पातके सेविती जाण. इंद्रियांना आवडतील असे चटकदार पदार्थ ते तयार करतात. ते पापी लोक या पदार्थांच्या रूपाने वस्तुतः पापच सेवन करतात असे समज. जे संपत्ती जात आघावे, ते हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषे. वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ती आहे ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी आहे असे समजून मग ती स्वधर्मरूप यज्ञाने परमेश्वराला अर्पण करावे. हे सांडोनीय मूर्ख, आपण पेया लागी देख, निपजविती पाक नानाविध. अशा रीतीने वागायचे टाकून पहा, ते मूर्ख लोक आपल्या स्वतः करता नाना प्रकारची पक्वाने तयार करतात. जिही यज्ञ सिद्धी जाये, परेशा तोषु होये, ते हे सामान्य अन्न न होये म्हणोनिया. ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो म्हणून हे अन्न कमी योग्यतेचे नाही. हे न म्हणावे साधारण, अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतू कारण विश्वायया. हे अन्न सामान्य समजू नये. अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज, कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे. ज्ञानदेव सांगतात की स्वधर्माचरण मनुष्याला पापापासून मुक्त करते. त्यामुळे स्वधर्माचरण केल्याशिवाय राहू नये. स्वधर्माचरण सोडून वागणाऱ्यांचं काय चुकतं? कर्म स्वधर्माने प्राप्त झालेले आहे म्हणून आपण ते केले पाहिजे अशी त्यांची दृष्टी नसते. आपल्याला जे ते कर्म आवडलं तर करायचं, आपल्याला त्रास होत असेल तर ते सोडून द्यायचं असं ते मानत असतात. आताचे अर्जुनाचे वागणेही तसेच होते. आपले गात्रे गळून जात आहेत, तोंडाला कोरड पडत आहे असे सांगून तो युद्धातून परांगमुख होऊ इच्छित होता. असे स्वधर्माचरण सोडणारे लोक आपल्याला शारीरिक मानसिक त्रास होत असेल तर ते कर्म खुशाल सोडून देतात, कारण देह हा त्यांच्या दृष्टीने महत्वाचा असतो. अर्थातच देह व त्या देहाबरोबर येणारी विषय सुखे ही त्यांना प्रिय असतात. किंबहुना सर्व जग हे आपल्या भोगासाठीच निर्माण झालेले आहे असा त्यांचा समज असतो. त्यामुळे स्वधर्म हा एक यज्ञ आहे व तो आपण आचरणात आणला पाहिजे हे लक्षात न घेता ते अहंकाराने भोगात रमून जातात. अन्न शिजवायचे ते आपल्यासाठी, त्यातला काही भाग दुसऱ्याला देण्याचे सुद्धा त्यांच्या जीवावर येतं. एक म्हण आहे, उष्ट्या हाताने कावळा सुद्धा हाकलणार नाही. हाताला लागलेले अन्नाचे कण कावळेला मिळतील अशा कल्पनेनं ते उष्ट्या हाताने सुद्धा कावळा हाकलत नाहीत. इतकी त्यांची कंजूष वृत्ती असते. हे असे स्वधर्म सोडून वागणे म्हणजे पापच आहे असे ज्ञानदेवांनी सांगितलेले आहे. ज्ञानदेव म्हणतात की संपत्ती ज्यात आघावे, हे हवन द्रव्य मानावे. आपली जी काही संपत्ती असेल ती हवन द्रव्य आहे, यज्ञासाठी ती देवाने आपल्याला दिली आहे असं मानावं. पण असे न करता जो फक्त आपल्या भोगाकरता संपत्तीचा म्हणजे आपल्या जवळ असलेल्या गोष्टीचा उपयोग करतो त्याला भगवंतांनी चोर म्हटलेलं आहे.
स्वधर्माने प्राप्त झालेले धन जर स्वधर्म यज्ञासाठी उपयोगात आणले तर त्यामुळे परमेश्वर संतुष्ट होतो. अन्न हे यज्ञासाठी शिजवायचं व त्या यज्ञाने परमेश्वराला प्रसन्न करून घ्यायचे. मग ज्या अन्नाने परमेश्वर प्रसन्न होईल त्या अन्नाला सामान्य अन्न कसं म्हणता येईल? अन्न हे ब्रह्मरूप आहे, कारण ते सर्व जगाला जगण्याचे साधन आहे. यज्ञामध्ये सर्व समाजाचे पोषण करण्याची कल्पना अभिप्रेत आहे. यज्ञामध्ये जसे यज्ञ देवतेला संतुष्ट करण्याकरता शिजवले जाणारे अन्न महत्वाचे, त्याप्रमाणे स्वधर्मरूप यज्ञामध्ये स्वकर्म महत्वाचे आहे. ते अन्न जसे जीवन धारण करण्यास कारणीभूत होते, त्याप्रमाणे स्वकर्म हे समाज धारणेस कारणीभूत होते. त्यामुळे यज्ञासाठी शिजवलेल्या अन्नाप्रमाणेच स्वधर्मरूप यज्ञामध्ये स्वकर्माची दिलेली आहुती सुद्धा ब्रह्मरूप होते. प्राप्त झालेल्या संपत्तीचा केवळ स्वतःसाठी उपयोग करणे इष्ट नाही. त्याला भगवंताने चोर म्हटले. ही संपत्ती ईश्वराला अर्पण करून मग उरलेल्या भागाचा उपभोग घ्यावा. आता ईश्वराला अर्पण करण्याचा मार्ग कोणता? यज्ञामध्ये हवन केलेल्या गोष्टी अग्नी त्या त्या देवतेपर्यंत पोहोचवतो अशी यज्ञ संकल्पनेत कल्पना होती. पण ज्ञानदेवाने यज्ञ म्हणजे स्वधर्म हा अर्थ घेऊन स्वधर्माचरणानेच आपली संपत्ती ईश्वराला अर्पण करता येते असं सांगितलं. ज्ञानेश्वरांच्या यज्ञ कल्पनेतील आशय अधिक सामाजिक आणि व्यापक आहे. स्वधर्माचरणाने संपत्ती मिळवावी व तिचा स्वधर्माचरणासाठीच उपयोग करावा असं सांगून त्यांनी मनुष्याने संपत्तीकडे कोणत्या दृष्टीने पाहावे, तिचा उपयोग कसा करावा व त्या संपत्तीचा उपभोग कसा घ्यावा हे त्यांनी यज्ञ कल्पनेत चांगल्या प्रकारे समजावलेलं आहे. एकूण ज्ञानदेवाने मांडलेला यज्ञ संकल्पनेचा अर्थ अधिक सरस असा दिसून येतो. यज्ञ या शब्दाची व्याप्ती वाढवून सर्व भूत मात्र यज्ञरूपी कर्तव्याने बांधले गेलेले आहेत व जे हे कर्तव्य पार पाडणार नाहीत ते पापाचे धनी होतील असे येथवर सांगितले. आता सृष्टीचक्र चालू राहण्यास यज्ञाची कशी आवश्यकता आहे ते भगवंत सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहूया.